विक्रम आणि मानिनीमध्ये वसुंधरामुळे पेटतो मोठा वाद आणि रम्या ओरडते, लवकरच काव्या आणि नंदिनीला घर सोडावं लागेल. पण प्रश्न असा, खरंच फुटेल का हे कुटुंब? नंदिनी आणि काव्या ठरवतात आता एकत्रच. ॲक्शन काव्याची तर पद्धत नंदिनीची. काय त्या दोघी वसुहत्यांचं खरं रूप उघड करू शकतील? आजच्या भागात वसुंधरा कबूल करते, दीपक माझं प्यादं होतं. त्याने मुद्दाम जामिनाचे पेपर्स गाळले आणि रम्या सुरुवातीपासून तुला फसवत होती. हे ऐकून नंदिनी म्हणते, मी सीता पण आहे आणि दुर्गा देखील. तुमचा खोटा मुखवटा पाडल्याशिवाय शांत बसणार नाही. विक्रम नंदिनीचे पोहे नाकारून सफरचंद खातो, तर नंदिनी तिचं रक्षण करते. पण त्यातूनच सुरू होतो नवा वाद आणि रम्या टॉन्ट मारते, हे घर तुम्हाला सोडावं लागणार. काय नंदिनी पार्थ, काव्य आणि जीवाची साथ घेईल? आता प्रश्न एकच, नंदिनी खरंच कुटुंबाला पुन्हा एकत्र करू शकेल का? की वसुंधराचा डाव पुन्हा यशस्वी होईल? संपूर्ण गोष्ट जाणून घेण्यासाठी पाहत राहा लग्नानंतर पहिलंच प्रेम आणि सबस्क्राईब करा अतुल टॉकला.